सागरामधून कसे चालले थैमान, भव सागरामधून कसे चालले थैमान, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज। स्वप्न पक्षी आकाशात दूर दिसते न कोणी, तरी अंतरंगी कोण येत असे हो धावूनी। येते पावला सोबत देव पावलाची गूज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, हा तर आतला आवाज। काय ग आलीस? काय म्हणाला निखिल? आणि आपलं प्रपोजल आवडलं त्याला? अगं बोल ना. अगं हो हो मम्मा, आली तशी जरा श्वास तरी घेऊ देत मला. चालत आलीस की काय दमायला? चालत नाही आले म्हणून काय झालं? नाही ते काय, तुला माहिती आहे ना माझा स्वभाव, मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं. हे बघ हा पण आलाच. कठीण आहे कठीण आहे. मला सांगा काय ओळखते आमच्या मुलीच्या मनातलं? अरे ती निखिलला सांगायला म्हणजे विचारायला नव्हती का गेली? काय? अरे काल नाही का आपण ठरवलं की त्याला जॉब नाही आहे तर आपल्या फर्ममध्ये ॲडजस्ट करूया म्हणून. हा 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 आय एम सो सॉरी आय फॉरगॉट. हा बोल बेटा, काय म्हणा निखिल? स्वाभिमानी माणसं कधीच कुणाच्या अपेक्षेचे याचक नसतात पप्पा. बाप रे, अगं कालच कुठे भेटलीस ना त्यांना आणि चक्क त्यांच्यासारखी भाषा बोलतीयस तू. सिली गर्ल. का बोलू नये मी? स्वाभिमानाचा खरा अर्थ त्यांच्याकडून समजलाय मला. तुमच्या नादाला लागून नाही ते प्रपोजल्स मी त्यांच्याकडे घेऊन गेले आणि एखाद्या एक्सपर्ट बॅट्समन प्रमाणे तुझ्या साऱ्या बॉल्सना त्यांनी बाउंड्री दाखवली, राईट? का दाखवू नये? माझी बॉलिंगच तशी होती पप्पा. मूर्ख आहेस बेटा, मूर्ख आहेस. तुला हे कळत नाहीये की प्रत्येक वेळेला बाउंड्री मारणारा बॅट्समन हा कधीतरी कॅच जाऊन आउटही होतो. आउट तर मी झाली आहे पप्पा. भुकेलेल्याने जसं अन्नाला लाथाडावं ना, अगदी त्याच थाटात त्यांनी माझ्या प्रत्येक प्रपोजलला लाथाडले. मला तर आता माझीच लाज वाटायला लागली. बेटा याला आम्ही आमच्या भाषेमध्ये माज असं म्हणतो. अरे थोडक्यात काय, कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशातलाच प्रकार आहे हा. पण मी म्हणते तुमच्या सगळ्या ऑफर्स त्यांनी ॲक्सेप्ट करायलाच हव्यात का? एकही केलेली नाहीये. पण का कराव्यात? तो तुमच्या मुलीवर प्रेम करतो म्हणून, की त्यांना तुमची मुलगी सून म्हणून हवी आहे म्हणून? हो म्हणूनच. मम्मा तू एक गोष्ट विसरतीयस. फक्त तो मुलगाच तुमच्या मुलीवर प्रेम करत नाहीये, तर तुमची मुलगी सुद्धा त्याच्यावर प्रेम करते. तिला सुद्धा त्याची बायको व्हायचे, त्या घरची सून व्हायचे. हाच तुझा मूर्खपणा आहे ना, त्यामुळे ही वेळ आली आज. नाहीतर आम्ही दिलेली नोकरी, अगं आम्हीच काय कुणी दिलेली इतकी चांगली नोकरी त्या निखिलला नाकारली नसती. पप्पा तुम्ही सगळ्यांना स्वतःसारखंच का समजता? मनीषा, का हर्ट झालं?
खरं तर या जगात अशी बरीच माणसं आहेत जे कुठल्याच मोहाला बळी पडत नाहीत, कारण त्यांना कसलाच हव्यास नसतो पप्पा. मनीषा, मी अशा माणसांना मूर्ख समजतो. माझ्या मते अशी माणसं स्वाभिमानी असतात. एक्सक्यूज मी, ही जगण्यासाठी केलेली तडजोड आहे. निखिलला आमचा घर जावई व्हायचं नसेल, ठीक आहे, त्याचं वैयक्तिक मत आहे ते, पण त्याचा बिझनेस नाही, म्हणजे त्याला नोकरी करणं भाग आहे. मग आम्ही दिलेली नोकरी, प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम आहे? पण नाही, मोडेन पण वाकणार नाही, हे सिद्ध करायचं आहे ना त्याला. मनीषा, याला स्वाभिमान म्हणत नाही, त्याला गर्व म्हणतात. हे काय तुझी तो निखिल आणि त्याची फॅमिली अति शहाणी आहे. पप्पा, एक्सक्यूज मी, एक मिनिट. तुला प्रेम करायला दुसरा कोणी मुलगा मिळाला नाही का? मिळणारच नाही. आतला काय पाहिलंच काय तू त्याच्यात? त्याचा तो सुंदर चेहरा आणि कर्तृत्वाचं काय? मी तर ऐकलं होतं की आजकालच्या मुलींना कर्तृत्ववान पुरुष नवरा आवडतो म्हणे. आजच्या काळात स्वाभिमान हा दुर्मिळ झालाय आणि तुमची मुलगी एका स्वाभिमानी मुलावर प्रेम करते याचा अभिमान वाटायला हवा तुम्हाला. स्वाभिमान, माय फुट. स्वाभिमानानं पोट नाही भरत मुली. स्वाभिमान फक्त ऐकण्यापुरता आणि पुस्तकात वाचण्यापुरता शिल्लक आहे. असाच विचार जर सगळे करायला लागले ना पप्पा, तर स्वाभिमान आपल्या जीवनातून कधी नाहीसा होईल ना, हे आपल्या कुणालाच कळणार नाही. लोकांचा तर विश्वासच उडेल या गोष्टीवरून. वाईट जगणारं वाईट जग मात्र निर्माण होईल. मनीषा, मला एक सांग, तू काय जगाला बदलण्याचा मागता घेतलायस काय? हा, अगं भल्या भल्याने प्रयत्न केला, तोंडघाशी पडले ते, त्यांना एवढंसं सुद्धा बदलता आलेलं नाहीये, कळलं का? अरे लांबचं उदाहरण कशाला घेतोस? त्या निखिलचे बाबा आहेत ना, आदर्शवादी, तत्ववादी, जग सुधारण्याचंच काम करतात ना. जा आणि विचार त्यांना की आत्तापर्यंत किती जग जाऊ दे ग, किती जणांना सुधारलं त्यांनी ते. आता तुम्हीच तुमच्या जगण्याची व्याख्या बदलली आहे, त्यामुळेच तर. मनीषा, आजकाल जगण्याची हीच व्याख्या आहे जी आम्ही तुला सांगतो आहोत. ऑफिसमध्ये एखाद्या कामगाराला त्याचा बॉस कसा वागवतो हे बघ जरा. तो सतत त्याच्यावर डाफरत असतो. एखादी ऑर्डर मिळवण्यासाठी किती लाचार व्हावं लागतं. त्यावेळेला हा स्वाभिमान कुठे आणि कसा गळून पडतो हे कळतच नाही. तुला एक सांगू का, स्वाभिमान जर बाळगला ना तर घरात उपाशी बसावं लागेल. ट्रॅफिक हवालदार एखाद्या हातगडीवाल्याला जी ट्रीटमेंट देतो, तीच ट्रीटमेंट तो AC गाडीमध्ये बसलेला एखाद्या शेटजीला पण देतो. आणि मग अशा वेळेला तुमची स्वाभिमानाची तलवार करून तुम्हाला लढता येत नाही. ऐकलं न ऐकलं करून पळावं लागतं एखाद्या हारलेल्या योद्ध्यासारखं. आमच्याकडे जे क्लायंट्स येतात ना धंदा मागण्यासाठी, किती आणि कसे लाचार होतात ना हे बघा एकदा. माझं मत फक्त इतकंच आहे पप्पा, स्वाभिमानाची कदर व्हायला हवी, त्याची टिंगल होता कामा नये. मग ती फक्त आपणच करायची, त्यांनी नाही करायची. ज्या प्रियकरावरती तू इतकं जीवापाड प्रेम करतेस त्यांनी तुझ्यासाठी तडजोड नाही करायची. मी तर असं ऐकलं होतं की प्रियकर, प्रेयसी, प्रेमी एकमेकांसाठी काय वाटेल ते करतात, राईट? मी नाही समजले. तू समजणारच नाहीस बेटा. तू दिलेली सगळी प्रपोजल्स निखिलनी त्याच्या स्वाभिमानासाठी नाकारली, पण तू ज्या प्रेमानं त्याच्याकडे प्रपोजल्स घेऊन गेली तर ती ॲक्सेप्ट करता येत नव्हती. तुझ्यावर प्रेम करतोय ना तो, मग पण जिथं मलाच त्याचं वागणं आवडलं तिथे माझा फाजील हट्ट मी त्याच्यावर का लादू? शिट. खरं तर मलाच हा हट्ट मान्य नव्हता. फक्त तुमची पद सांभाळण्यासाठी मी तो त्याच्या गळी उतरवू पाहत होते, आणि तेही तुमच्या दोघांच्या सांगण्यावरून.
पण आता माझा निर्णय पक्का झालाय. जोपर्यंत निखिल स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत मी थांबायचं ठरवलंय. मनीषा, या हल्लीच्या मुली काय करतायत काय? अरे प्रेम आंधळं असतं ऐकलं होतं, पण इतकं आंधळं नाही आहे. प्रेम नुसतं आंधळं नसतं, ते ठार आंधळं असतं. मला सांग ना, आई वडिलांच्या आपल्या मुलांकडनं काय अपेक्षा असतात? मुलाला वाढवावं, त्याला चांगलं शिक्षण द्यावं, मोठं करावं, स्वतःच्या पायावर उभं करावं, जगात त्याला एक स्थान मिळवून द्यावं, योग्य वयात योग्य वेळेमध्ये एखादा चांगला जोडीदार मिळवून त्याचा संसार मार्गी लावावा. पण असली मुलं आपल्या आई वडिलांच्या इच्छांच्या आकांक्षाचा गळा घोटतात का? त्यांच्या कुवतीनुसार अकलेनुसार नको तो जोडीदार आणून समोर उभा करतात, आणि मग तो लायकीचा असो अगर नसो, आणि आई वडिलांना आवडो न आवडो प्रेमाच्या नावाने खपवतात त्याला. अरे कैक आई वडील असे असतील जे मुलाचा प्रेमभंग होऊ नये म्हणून स्वतःचा स्वप्नभंग करून घेतात. या मनोहर पंतांना मला एकदा भेटावंच लागेल. आतला नाही नाही, तसं नाहीये मनोहर पंत. म्हणजे तुमची मतं मला पटत नाहीत अशातला भाग नाहीये. अहो, तुम्ही आदर्शवादी आहात, तत्वाला धरून जगणारे आहात. हे मी म्हणत नाहीये, जग म्हणत. अहो, पण मी सुद्धा त्याच एक जगाचा हिस्सा आहे ना. पण काय मला काय वाटतं की हा जो आदर्शवाद आहे, हे जे तत्व वगैरे गोष्टी आहेत, आयडियलिझम, ह्या फक्त बोलण्यापुरत्याच बऱ्या वाटतात. You know? व्यावहारिक जीवनात त्याचं काहीच महत्त्व नसतं. म्हणजे ह्या निष्कर्षाला मी येऊन पोचलेलो आहे. त्यामुळे कॉम्प्रोमाइज करणं, ॲडजस्टमेंट करणं किंवा तडजोड करणं हे खऱ्या अर्थाने आजकाल जगण्याचे उपाय किंवा साधन होऊन बसलेत असं मला वाटतं. राग मानू नका साहेब, पण एक सांगतो, ही जी साधनं तुम्ही सांगितलीत ना, ही मेलेल्या मनावर परिणाम करू शकतात. जिवंत मनाला उपयोग नाही या साधनांचा. अगदी उदाहरणादाखल जर पटवून द्यायचं असेल ना, तर म्हणजे मीही तडजोड करतो, नाही अशातला भाग नाही. नाही, यू आर मीन्स दॅट. या मी करतो, पण जिथे योग्य असेल तिथेच करतो. वीरेंद्र साहेब, हा तुमच्यातला आणि माझ्यातला फरक आहे. इट मीन्स मनोहर पंत, तुम्हाला असं म्हणायचं की मी वाईट तडजोडीचा समर्थक आहे, राईट? हे मला म्हणायचं नाही, तुमचं तुम्ही ठरवा. नाही, तुम्हाला जास्त माहिती ना चांगलं. मी कसं सांगणार? मी फक्त तुम्हाला तडजोडीतला फरक सांगितला. तडजोडीतला फरक. मग मला असं सांगा मिस्टर मनोहर पंत, की आई वडिलांनी आपल्या मुलासाठी जर काही तडजोड केली तर त्यात काय चुकीचं आहे? काहीच चुकीचं नाही. मी तर म्हणतो काहीही चुकीचं नाही, अगदी करेक्ट आहे. पण ती तडजोड एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच. दे यू आर, मर्यादा, राईट. मग मला असं सांगा की याच मर्यादेमध्ये तुमचा मुलगा माझा घर जावई नाच आहे, पण त्यानं मी दिलेला जॉब स्वीकारायला काय हरकत आहे? याबद्दल मी माझ्या घरच्यांशी बोललो आहे आणि त्यांना माझी मतं पटलेली आहेत. कुणाच्याही चितेवर आम्ही पोळी भाजून घेण्या इतके स्वार्थी नाही होत. एक्सक्यूज मी? हां, माझा मुलगाही तेवढा स्वार्थी नाही, कारण त्याच्यावर हे असे संस्कार घडलेत. नाईस, व्हेरी गुड. एका साध्या प्रश्नाचं मला उत्तर द्या मनोहर पंत. एखाद्या भावी पत्नीनं आपल्या भावी संसारासाठी आपल्या भावी पतीला आपल्याकडून
एखादी नोकरी ऑफर केली तर ती स्वीकारण्यामध्ये तुमच्या या सो कॉल्ड संस्काराचा कसा बळी जातो? जातो, बळी जातो वीरेंद्र साहेब, संस्काराचा बळी जातो. कारण याचं असं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये पुरुष हा कर्तृत्ववान असावा असं असताना सुद्धा बाईच्या पाठिंब्यानं त्यांनी का जगावं? यालाच मी जगण्यासाठी केलेली तडजोड म्हणतो मनोहर पंत. मला मान्य नाही. नसेल तुम्हाला मान्य, पण तुम्हाला हे नक्कीच मान्य असेल की स्त्री आणि पुरुष, आय मीन पती आणि पत्नी, ही संसाराच्या रथाची दोन चाकं असतात. आजकाल तर दोघेही नोकरी करताना दिसतात. म्हणजे विशेषतः एखादा मुलगा आपण ज्या मुलीशी लग्न करणार आहोत ती नोकरी करते किंवा नाही यावर तिच्याशी लग्न करायचं की नाही ठरवतो. मग तेव्हा त्याचं कर्तृत्व कुठे जातं? हो, म्हणजे महागाई इतकी वाढली आहे, जगणं इतकं महाग झालंय, त्यासाठी तडजोड ही करावीच लागते जगण्यासाठी. मिस्टर वीरेंद्र, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, गल्लत करताय तुम्ही. इज इट? हो, मी अशा विचारांचा नाही आहे की बाईनी नोकरी करू नये किंवा तिने आपल्या नवऱ्याला जॉबसुद्धा सुचवू नये. फक्त माझे विचार असेच आहेत की तिच्या घरामध्ये जाऊन त्यांनी नोकरी करू नये, याला माझा फक्त विरोध आहे. मला एक कळत नाही मनोहर पंत की आपलं काय, बाहेरचं काय, तिच्या घरात काय, त्याच्या घरात काय. हो, तुमच्या मुलाला मी माझ्या मुलीनं ॲक्सेप्ट केलंच आहे ना. म्हणजे हे बघा की तुमचा मुलगा श्रीमंत नाही. सॉरी टू से दिस, बट ही वस्तुस्थिती आहे. तुमचा मुलगा श्रीमंत नाही, त्याच्याकडे नोकरी नाही, त्याच्याकडे ना गाडी, ना बंगला, ना नोकर चाकर. तरीसुद्धा तुमच्या मुलाला आम्ही ॲक्सेप्ट केलंच आहे. मी काही आमंत्रण घेऊन आलो नव्हतो तुमच्या मुलीकडे किंवा तुमच्याकडे की माझ्या मुलावर प्रेम करा म्हणून. अरे तिने तिच्या तोडीचा निवडायला हवा होता की नाही? मग किती चिडताय? चिडत नाहीये मी, हे वास्तविकता सांगतोय तुम्हाला. तेच तुम्हाला सांगतोय, तुम्ही वास्तविकता विसरताय मनोहर पंत. ती लहान मुलं आहेत, दे आर किड्स. एवढा पुढचा विचार केला असता तर आज ही वेळ आलीच नसती ना. आणि हा विचार तुमच्या मुलांनी करायला हवा होता. मी समजलो नाही ही गोष्ट. काय आहे मिस्टर मनोहर पंत की लग्नामुळे मुलीच्या आयुष्यात चेंज येतो. म्हणजे एका गरीब घरातली मुलगी श्रीमंताच्या घरात पडते. मिस्टर वीरेंद्र, काय गंमत आहे बघा की तुमची मुलगी सुखवस्तू घरातून एका जिथे नोकर चाकर नाहीत, गाडी नाही, बंगला नाही, अशा स्थितीत येऊन पडतीये. हीच तर खरी गंमत आहे मिस्टर मनोहर पंत. म्हणजे तुमच्या मुलानं या डाव साधला नसेल कशावरून? काय? हा, म्हणजे श्रीमंत मुलीशी लग्न करून त्याच्या आयुष्यामध्ये चेंज येऊ शकतो नाही? मिस्टर वीरेंद्र, माइंड युअर लँग्वेज. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. आय एम सो सॉरी. मिस्टर वीरेंद्र, तो म्हणजे माझा मुलगा जर स्वार्थी असला असता ना तर तो केव्हाच घर जावई होऊन तुमच्याकडे राहायला आला असता. पण तो घर जावई झाला नाही, यावरून तुम्ही ओळखा. काय आहे, तुमच्या मुलीनं तडजोड करून माझ्या मुलावर प्रेम केलं आणि लग्न करायला चालली आहे. हे कळाल्यानंतर तुमचा का तीळपापड होतोय? कारण तडजोड तुमच्या मुलीने केली आहे ना, आणि म्हणून तुम्ही तक्रार करताय. लक्षात आलं? तडजोडीचे पुरस्कर्ते तुम्ही. तडजोड करा हे सांगणं खूप सोपं असतं, पण जेव्हा ती तडजोड करण्याची वेळ आपल्या स्वतःवर येते ना, तेव्हा अशी कच खाता जशी तुम्ही आत्ता कच खाल्ली आहेत.
येते पावला सोबत देव पावलाची गूज बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज बोले एकांतात कोण हा तर आतला